इकडे मस्त अशी देवपूजा करून घेतली, दिवा लावला, धूप अगरबत्ती दाखवली आणि देवाला हात जोडून मनपूर्वक आभार मानले देवाचे, की आजचाही दिवस खूप छान असा आनंदात आणि उत्साहात गेलेला आहे. त्यानंतर माझ्या कामांची सुरुवात. तर म्हटलं चला इकडे आज ना बाल्कनीचं हे जे डोअर आहे ना तर ते क्लीन करून घेऊया म्हटलं. कधी कधी ना आपल्या हे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असतं. येता जाता बाल्कनीचा डोअर इतका काळवंडला होता ना हँडलजवळ, तर म्हटलं चला त्याचा तो काच पण जरा क्लीन करून घेऊया कोलींनी आणि ते हँडल पण चांगलं क्लीन करून घेऊया म्हटलं. छोटी छोटी कामं वाटतात आपल्याला, पण ती केली नाही तर अजून ते जास्त खराब होत जातं. त्यामुळे ते क्लीन केलं आणि मग वळली किचनकडे. आता मला स्वयंपाक करून घ्यायचा होता आणि स्वयंपाक झाल्यानंतर मला भाज्या वगैरे आणायला जायचं होतं. तर मी बाजारात गेल्यानंतर ना जे असे वयोवृद्ध लोक असतात ना त्यांच्याकडून शक्यतोवर भाज्या घेते. तर इकडे आजी होत्या, त्यांच्याकडनं मी फुलं घेतली आणि आजी जस्ट येऊन बसल्या होत्या आणि मी गेले तर आजीला खूप उत्साह आला. पटापट असं दिलं आणि माझी बोनी झाली असं म्हटल्या त्या. त्यानंतर इकडे घरी आले आणि इतकी तहान लागली होती, पण माठात कोणी पाणी भरायलाच तयार होत नाही. काही हंड्याने आपल्याला घालायचं नाही, फक्त नळी लावायची. मग काही नाही, माठ भरायला लावला आणि पाणी घेतलं. पाणी मी आता बसून पिते बरं का. एका ताईंची कमेंट्स आली होती मला की ताई पाणी बसून पीत जा. तर मी आता इकडे पाणी वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं चला आता भाज्या वगैरे फ्रीजमध्ये भरून देऊया म्हटलं. तर ह्या ज्या पार्सलच्या बॅग आहे ना त्यासुद्धा मी सोडत नाही, त्यामध्ये सुद्धा भाज्या भरून ठेवल्या. त्यानंतर बाकीच्या धुवायच्या होत्या भाज्या आणि कोथिंबीर वगैरे निवडून घेते या ठिकाणी. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू